नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे रवा मेदूवडे। हे बनवायला अगदी सोपे आहेत। अगदी 15 मिनिटांमध्ये हे मेदूवडे तयार होतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका कढईमध्ये 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। व्यवस्थित मीठ विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। गॅस चालू केलेला आहे आणि व्यवस्थित पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। एका हाताने बारीक रवा 1 कप इथे मी घेतलेला आहे, एका हाताने घालून घ्यायचा आणि एका हाताने व्यवस्थित रवा छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा। अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा। या मिश्रणाच्या गुठल्या जराही झाल्या नाही पाहिजेत। अशा पद्धतीने व्यवस्थित आपले हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। रव्याची उकड छान अशी आपली तयार झालेली आहे। कढईला सुद्धा चिटकत नाही आहे। आता ही उकड थंड करून घ्यायची आहे। एका प्लेटमध्ये ही उकड काढून घेते। उकड थंड करून घेतलेली आहे। आता यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेते। तेल घातल्यानंतर ही उकड हातानेच इथे मी मळून घेणार आहे। व्यवस्थित अशी मळून घ्यायची। मळून झाल्यानंतर यामध्ये पाव कप फ्रेश दही घ्यायचं आहे, पाव चम्मच जिरे, 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली, थोडीशी कोथिंबीर घालून घेते। उकड काढताना यामध्ये मी मीठ घातलेलं आहे पहिलेच, त्यामुळे इथे मी मीठ आता परतला घालत नाही आहे। हे मिश्रण व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याची गरज लागत नाही। इथे छान असे आपले उकड तयार झालेली आहे। एक चटणी तयार करायची आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप ओले खोबरे, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, 1 चम्मच फुटाण्याची डाळ, पाव चम्मच जिरे, चवीनुसार मीठ घालून घेते। थोडेसे पाणी घालून छान असं हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेते। फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलंय 2 चम्मच, पाव चम्मच मोहरी, पाव चम्मच जिरे छान असे तडतडले की कढीपत्ता घालून खमंग फोडणी आपली चटणीवरती घालून घ्यायची। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। रव्याची उकड सुद्धा आपली तयार झालेली आहे। एक गोळा घ्यायचा, गोळा थोडासा चपटा करायचा आणि मध्ये होल करून घ्यायचा, म्हणजे सगळ्या बाजूनी सुंदररित्या तळला जातो। अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे तयार करून घेणार आहे। हे वडे बनवायला खूप सोपे आहेत। अगदी 15 मिनिटात हे वडे तयार होतात। झटपट होणारी ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। चवीला तर हे वडे भन्नाट लागतात। अशा पद्धतीने इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत। आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये वडे सोडताना गॅसचे फ्लेम मीडियम पेक्षा कमी ठेवायचे आहे, म्हणजे आपले वडे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत तयार होतात। वडे सोडल्यानंतर यावरती थोडंसं तेल मारून घ्यायचं, म्हणजे छान असे वडे तळले जातात। अधूनमधून छान असे वडे पलटी करून घ्यायचे आणि सोनेरी रंगावरती वडे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे मी वडे तळून घेतलेले आहेत। इथे आपले छान असे रव्याचे मेदू वडे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेते। आता दुसरे सुद्धा वडे अशाच पद्धतीने इथे मी सोडून घेते। गॅसचा फ्लेम मीडियम पेक्षा कमीच ठेवलेला आहे आणि इथे वडे सोडून घेतलेले आहेत। आता हे पलटी करून घेते। अधूनमधून पलटी करायचे। सोनेरी रंगावरती छान असे वडे इथे तळून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे
तळून घेणार आहे। मस्त असे दिसत आहेत। इथे सर्व वडे इथे मी तळून घेतलेले आहेत। आपले रव्याचे मेदू वडे तयार झालेले आहेत। खायला तर भन्नाट लागतात। लहान मुलं तर हे वडे आवडीने खातात। नक्की एकदा ट्राय करून बघा। माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।